तर नेमकी ही जी भूकंपाची तीव्रता असते किंवा जे भूकंप होतात हे का होतात आणि नेमके कसे होतात हेच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेऊया. मी ॲडव्होकेट नागसेन नाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल. मित्रांनो, भूकंप दोन प्रकारचे आहेत, एक नैसर्गिक आणि दुसरा मानवनिर्मित. मानवनिर्मित म्हटलं तर आपल्याला वाटेल की हे तर नैसर्गिक घटना आहे, मग मानव निर्मित भूकंप आपण कसं काय म्हणू शकू. तर नुकतेच काही संशोधनाअंती ही बाब समोर आलेली आहे की काही भूकंपाचे जे धक्के आहेत हे मानवनिर्मित याच्यासाठी झालेले आहे की मानवाने पेट्रोलियम म्हणा किंवा इतर त्यांच्या खनिजांच्यासाठी जे खोदकाम केलेलं आहे त्यामुळे देखील भूकंपाचे जे काही तीव्र झटके आहेत हे तयार झालेले आहेत किंवा भूकंप निर्माण झालेला आहे. तर यासाठी वैज्ञानिकांची एक टीम बनवलेली आहे ज्या भूभागामध्ये भूकंपाचे धक्के होतात तर त्या भागातल्या भौगोलिक स्थितीचं ते निरीक्षण करतात आणि त्या अंती ते आपले निष्कर्ष काढत असतात. आता ही मुख्य विषयाकडे की नैसर्गिक भूकंप म्हणजे काय. तर मित्रांनो, आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीवर वेगवेगळे थर असे एकूण थरांची रचना झालेली असते. एकंदरीत आपल्या पृथ्वीवर 12 टेक्टॉनिक प्लेट्स बसलेले असतात आणि भूगर्भातील हालचालींमुळे जेव्हा ह्या प्लेट्स एकमेकावर आदळल्या जातात त्याच्यातून तीव्र कंपनं तयार होतात आणि त्या कंपनातूनच भूकंपाची निर्मिती होते. आणि त्या भूकंपामुळे आपण बघितलेलं आहे की त्या भूकंपामध्ये एवढी शक्ती असते की ते क्षणामध्ये विनाश करण्याची ताकद त्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये असते. हा झाला नैसर्गिक पैलू. दुसरा, आपण कृत्रिमकडे आलेलो आहोत की कशा प्रकारे माणसांनी जवळपास तेल काढण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत जमिनीच्या खोलवर विहिरी खोदलेल्या आहेत ज्याच्यातून तेल म्हणा, खनिज संपत्ती म्हणा याचे आपण उत्पादन करत असतो. परिणामी काय झालेलं आहे की त्या भूगर्भामध्ये मॅनमेड होल तयार होतात आणि त्याच्यातूनच ते जे पृथ्वीवरचे जे रसायन आहे गाभ्यामधलं तर ते रिलीज होते आणि त्यामुळे प्रेशर तयार होऊन त्याच्यातूनही भूकंप निर्मिती तयार होते. तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्खनन होते आणि स्फोटांच्या वापरामुळे पृथ्वीला हादरे बसलेले असतात. तर एकंदरीत भारतामध्ये दरवर्षी जवळपास 10,000 विहिरी ह्या तेलासाठी खोदल्या जात आहेत, हे एका रिपोर्टनुसार समोर आलेलं आहे. तर भूगर्भातील उत्खननाने हे कंपने तयार होतात आणि त्याच्यातून भूकंपाचे सौम्य धक्के म्हणा किंवा तीव्र धक्के म्हणा म्हणजेच भूकंप निर्माण होतो. तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली, जर आवडली असल्यास